अखेर प्रतीक्षा संपली आणि रेगे आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महेश दादा, रेगे आता फायनली लवकरच भेटीला येतोय. काय वाटतं? हे खूप चांगलं वाटतं कारण जरा ह्या अख्ख्या लाटेतनं एक वेगळा सिनेमा, एक खूप व्हेरी व्हेरी सिरियसली बनवलेला सिनेमा, खूप इम्पॉर्टंट सिनेमा आणि तो जर रिलीज होते तर खूप अप्रूप आहे कारण नाही तर हल्ली पेपरची अशी जाहिरातीचं पान उघडायलाच भीती वाटते. कुठेतरी मराठी सिनेमांना बरेच दिवस आले तसे एका ठिकाणी आपण म्हणत असताना तरी परत मग ना एक चांगले दिवस आले म्हटल्यावर असे खूप एक लाट येते पिक्चरची. त्या लाटेत मग बरेचसे असेही पिक्चर येतात जे पुन्हा मराठी सिनेमाला मागे कसं? मागे घेतात. पण रेगे हा खूप इम्पॉर्टंट सिनेमा आहे मला वाटतं आणि अभिजित पानसे यांनी तो दिग्दर्शित केला आहे, लिहिला आहे आणि पहिला सिनेमा आणि मला खरंच बघून असं वाटतं की मी माझ्या पहिल्या सिनेमाला एवढा हुशार असतो तर आय कुड हॅव डन समथिंग मच मच बेटर. इट्स अ व्हेरी व्हेरी वेल मेड फिल्म आणि मजा आहे. आणि रवी जाधव प्रेझेंट्स असं आता नाव जोडलं गेलेलं आहे. तर नक्कीच त्याचा उपयोग होईल. नक्की होईल कारण आज रवीने आपलं मेरिट प्रूव्ह केलेलं आहे. अटरंगपासून ते टाईमपासपर्यंत कन्सिस्टंटली सक्सेसफुल सिनेमे दिलेले आहेत आणि स्वतः रवीने येऊन सांगितलं आय वॉन्ट टू प्रेझेंट दिस फिल्म कारण त्यालाही ती आवडली सिनेमा. तर इट इज व्हेरी आणि हे हे जे आहे ना, हे जर का मराठी सिनेमात खूप होत आलं ना, तर वी डोंट नीड टू डिपेंड ऑन एनीबडी एल्स आउटसाइड एका सोर्स. दिग्दर्शकांनी दुसऱ्या दिग्दर्शकाला आधार देणं. नक्कीच मग लोकांना काहीतरी वेगळं करायला धजावतील. ही जी आपल्यात एक युनिटी पाहिजे. नाहीतर काय होतं, की नॉर्मली अर्ध्या एक वेळात आपण की अरे तो पिक्चर काय पडला ना, चालला नाही ना, ह्याच्यातच आपण आनंद मानतो. जी ती कुठेतरी मला कायम वाटते, ही आपली एक वृत्ती आहे, ती खूप वाईट आहे. मला पाय वाटतं खेचण्याची वृत्ती नसावी. एकमेकांना हेल्प करून आणि जर का वेगळ्या टाईपचा सिनेमा म्हणजे कुठल्याही सिनेमाला मी तसं म्हणणार नाही. पण ज्यावेळेला एक माणूस काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतो, आउट ऑफ द बॉक्स करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला हे असं कोणी करणं ना इज व्हेरी व्हेरी गुड. आणि मला वाटतं रवीला आय नीड टू स्पेशली कॉंग्रॅच्युलेट रवी फॉर नो हे हे हा सिनेमा डिस्ट्रीब्यूट करायला त्यांनी जी मदत केली सुनावली. आयुष्य प्रचंड गर्दी गर्दी आणि गर्दी. प्रेम, आपुलकी, माणुसकी हे शब्दच या गर्दीत कुठेतरी विरून गेलेले. संपूर्ण समाजालाच अशी एक बेशिस्त शिस्त. धावतच राहतात सगळे आयुष्यभर. मला हवंय या दोन शब्दांमागे. पुष्कर एका वेगळ्या अंदाजात, एका वेगळ्या रूपात ज्या सिनेमात दिसणार आहे तो रेगे आता लवकरच प्रदर्शित होतोय. पुष्कर, नक्कीच तू आनंदी असशील आता रेगे येतोय भेटीला. हो, म्हणजे करिअरच्या या वळणावरती रेगेसारखा सिनेमा मिळणं यासाठी एक भाग्य लागतं. माझी करिअरची सुरुवात जरी गंभीर स्वरूपाच्या भूमिकांमधून झालेली असली, तरी त्यानंतर कोणीच मला गंभीररित्या घेतलेलं नव्हतं. आणि सतत कॉमेडी सिनेमे, सतत तो माझ्या स्वभावाचा पण भाग असल्यामुळे लोकांनी तो ओळखून मला दिला असावा. पण रेगेच्या बाबतीत मला आवर्जून सांगावसं वाटतं, की अभिजित पानसे हा एकमेव या पूर्ण टीममध्ये असा माणूस होता, जो माझ्या त्या भूमिकेसाठी आग्रही होता आणि तो सतत म्हणायचा, की नाही हा रोल पुष्करच करणार. तुम्ही त्याला इंटर कॉलेजिएटमध्ये बघितलेलं नाही आहे. सो हा रोल पुष्करच करणार आणि सगळे म्हणत होते, "अरे त्याची इमेज बघ," असं तसं. म्हणाला, "नाही, हा रोल त्याला इमेज ब्रेक करण्यासाठी उपयोगी ठरणार." आणि तसंच झालं आहे म्हणजे. आणि अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलं आहे, लोकांकडनं कौतुक होतं आहे, नॉमिनेशन्स मिळत आहेत, अवॉर्ड्स मिळत आहेत. सो रेगे माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सिनेमा आहे आणि सगळ्यांचीच कामं फॅन्टॅस्टिक झालेली आहेत. म्हणजे इतका रिअलिस्टिक लेवलला हा आपला सिनेमा शूट झालेला आहे, की कॅन्डिड शूट केलं की काय असं वाटावं, इतका रिअलिस्टिक लेवलला महेश लेमेने शूट केलं. आणि आणखीन एका गोष्टीसाठी अभिजितचं कौतुक करावं असं वाटतं, ते म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा स्क्रीन प्ले त्याचा रेडी होता आणि तोच सिनेमा तुम्हाला दिसतो. कारण त्याच्या डोक्यात पक्कं होतं, की मला हेच करायचं आणि त्याचं हेच म्हणणं होतं, की हा माझा पहिला सिनेमा आहे, मला पाहिजे तसा करायचा आहे. आणि जेव्हा आम्ही तो बघितला, ते वाचलं, बघितलं, तेव्हा मी म्हटलं, की "तू किती वर्ष अभ्यास करत होतास?" तर तुम्हाला मी बरीच वर्ष याचा अभ्यास करून मग हा सिनेमा बनवला. सो त्याला निश्चितच म्हणजे खूप डेप्थ आहे या सिनेमाला आणि लोकांना स्पून फीडिंग न देता सिनेमा बनवला बरं का. म्हणजे लोकांनी सिनेमा बघत असताना स्वतः विचार करावा, की हे मी बघतोय त्याचा हा अर्थ असतो आणि हे असतो.
आणि त्यातनं नुसतं एंटरटेनमेंट नाही तर समाज प्रबोधन करणारा हा सिनेमा असं मला वाटतं. आणि आता रवी जाधव प्रेझेंट्स आहे, तर हे एक अजून एक सुवर्ण कोंदण आलेला आहे. हो म्हणजे सुवर्ण कोंदण हाच शब्द योग्य आहे, कारण रवी जिथे जिथे हात घालतो तिथे तिथे सोनंच निघतं. आणि पण त्याच्यामागे त्याचा खूप वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे ॲड फिल्म्स मेकर म्हणून अनेक मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे लोगोज रवी जाधवनी डिझाईन केले, टॅगलाईन्स रवी जाधवनी डिझाईन केलेले आहेत आणि आजही त्या टॅगलाईन्स आहेत. जगातल्या अनेक टॅगलाईन्सवरती एक पुस्तक प्रकाशित झालं आहे, ज्याच्यामध्ये भारतातल्या 10 टॅगलाईन्स आहेत, 10 लोगोज आहेत. त्याच्यामध्ये 2 मराठी माणसं आहेत आणि त्यातला एक रवी जाधव आहे. सो असा माणूस जेव्हा या सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी मार्केटिंगसाठी विचार करतो तेव्हा इतक्या वर्षांचा त्याचा अनुभव पणाला लावतोच आणि ते उपयुक्त ठरतंच. त्यामुळे सिनेमा सर्व दूर पसरवणं हाच त्याचा मूळ हेतू आहे आणि तो साध्य होईल असं वाटतं. नक्कीच. आणि रेगे ही थिएटरमध्ये गाजेलच अशी खात्री वाटते. धन्यवाद. म्हणजे मला आणखीन असं सांगावंसं वाटतं की मराठी सिनेमा टी व्हीवर कधी येतं ह्याची वाट बघणं हा कद्रूपणा आहे, तो मराठी प्रेक्षकांनी टाळावा. मी स्पष्टपणे बोलतो, कद्रूपणा आहे की हा नाहीतरी येणारच आहे ना 6 महिन्यांनी टेलिव्हिजनवर, तेव्हा बघू. नाही, सिनेमा हा सिनेमागृहात बघण्याचा असतो आणि त्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जावं आणि हा सिनेमा बघावा. सुना है ऊंची छलांग लगाने के लिए चीता भी 2 कदम पीछे आता है. पहाड़ी के ऊंचाई तक जाने के लिए झुक कर चलना पड़ता है, हा नियम इथला. पण झुगारून देतो एखादा या गोष्टी. मिळण्यापेक्षा मिळवणं त्याच्या रक्तात भिनतं. स्वतःची वाट स्वतःच निर्माण करायचं तो ठरवतो, परिस्थितीही त्याला वाहवत नेते. आणि अशाच मस्तवाल वेगात एखादा नाजूक क्षण येऊन उभा टाकतो आणि तोच क्षण बनतो त्याच्या आयुष्याचा सूत्रधार. रेगे या सिनेमात संतोषची आगळीवेगळी भूमिका आहे. संतोष माझ्यासोबत आहे. संतोष, रेगे सिनेमा अखेर 15 ऑगस्टला रिलीज होतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. अगदी खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण खूपच अपेक्षा आहेत आम्हा सिनेमाच्या या सिनेमाकडून आणि सगळ्यांनीच खूप मन लावून आणि खूपच म्हणजे अर्थात सगळेच असं प्रत्येकजण आपापला सिनेमा मन लावून करतोच, तसं आम्हीही केलेला आहे. वाट पाहावी लागली, पण मला असं वाटतं की चांगल्या गोष्टीसाठी ते जास्त कष्ट करावे लागतात आणि चांगल्या गोष्टींसाठी भरपूर वाटही पाहावी लागते. सो देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या प्रयत्न चालू असताना रवी जाधव यांनी एक फार मोठा मदतीचा एक हात पुढे केला आणि रवी जाधव प्रेझेंट करत आहेत ही फिल्म. आणि म्हणतात की सगळं पॉझिटिव्ह घडत असताना त्यात आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट घडणं म्हणजे सोने पे सुहागा. तर रवी जाधव त्यांच्या ज्या फिल्म्स त्यांनी केल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि प्रयत्न करतो आम्ही सगळेजण सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा. बाकी गणपती बाप्पाच्या माऊलीच्या हातात. उत्सुकता वाढवणाऱ्या रेगेविषयी आणखी बरंच जाणून घेणार आहोत, पण ब्रेकनंतर पाहत रहा शो टाईम. जो सिनेमा तू दिग्दर्शित केला नाही आहेस तो तू पहिल्यांदा लोकांसमोर घेऊन येणार आहेस. आधीपासून विचार होता अशा पद्धतीने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा, का आत्ता हा योग जुळून आला, किंवा रेगे हा एक पहिला सिनेमा होता जो तुला क्लिक झाला अशा पद्धतीने? नाही, होणार आहे काय की आता जसं माझे हिंदी प्रोजेक्ट सुरू होणार आहेत तर मला वाटतं गेले पुढचे 1-2 वर्ष मी तर हिंदीमध्ये प्रचंड बिझी राहणार आहे. पण असं असताना मराठीशी ज्या मातीची लोकांचं नातं आहे ते कुठे दुरावता कामा नये, सतत त्याच्यावर राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला होता, मी आणि मेघना माझी बायको, मी निर्णय घेतला की आपण काही सिनेमा प्रोड्यूस करू आणि त्याच्यामध्ये नक्की 3-4 फिल्मचे प्रोजेक्ट्स चालू आहे. पण त्याचं पहिलं पुष्प रेगे असेल हे खरंच माझ्या मनात नव्हतं आणि हे सगळं अचानक जुळून आलं. आणि आय एम सो हॅपी की अशा फिल्मवर माझं नाव रिलेट होतं आहे, जी फिल्म एक कम्प्लिटली वेगळी फिल्म आहे आणि जी पुन्हा यंग मुलांसाठी फिल्म आहे, नव्या पिढीसाठी फिल्म आहे, जी तुम्हाला हिस्ट्री सांगत बसत नाही, जी तुम्हाला फ्युचरचे ड्रीम्स दाखवत बसत नाही, ते तुम्हाला सांगते आत्ता काय घडतं तुमच्या आजूबाजूला. आणि ते मला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं हे वाटतं आहे की ह्या सिनेमाचं संपूर्ण श्रेय मला वाटतं दिग्दर्शकाचं, त्या संपूर्ण टीमचं, त्या सगळ्या कलाकारांचं, सगळ्या रायटर्सचं आहे. मी फक्त असा विचार करून आलो आहे की तुम्ही जे उत्तम काम केलं आहे
ते उत्तमरित्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली आणि मला वाटतं ती रिस्पॉन्सिबिलिटी मी चांगल्या प्रकारे करू शकेल असा मी प्रयत्न नक्की करेन. नक्कीच रवी, आता दिग्दर्शकांची रांग लागणार आहे तुझ्याकडे, तर अजूनही पुढे काही अशी निर्मिती करण्याचा विचार आहे? हो, ऑलरेडी अजून एक फिल्म ऑलरेडी लॉक झाली आहे जी मी प्रेझेंट करतोय, जी अराउंड डिसेंबरला रिलीज आहे तिचं. अजून 2 नव्या दिग्दर्शकांबरोबर बोलणं चालू आहे आणि 2 कम्प्लिटली वेगळे विषय आहेत जे विविध फिल्म पुन्हा निर्मिती याची करत आहे. येणाऱ्या 3 फिल्मच्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये सुद्धा मी इन्व्हॉल्व आहे. ही एकमेव फिल्म ज्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, पण धमाल आहे. म्हणजे मला वाटतं 15 ऑगस्टपासून जी एक वेगळी ऊर्जा निर्माण करेल सगळ्या कॉलेजमध्ये, सगळ्या स्टुडंट्समध्ये आणि नक्की एक हार्डकोर मेसेज, एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा लोकांना पाहता येईल. अभिजित पानसे दिग्दर्शित रेगे लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिजित पानसे माझ्यासोबत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. वाट संपलेली आहे, प्रतीक्षा संपलेली आहे. हो नक्कीच. आज इथे म्हणजे या महोत्सवाला येऊन मला खरंच आनंद होतोय, कारण हा माझा शेवटचा फेस्टिवल आहे. याच्यानंतर डायरेक्ट रिलीज आहे. खूप फेस्टिवल झाले ना? हो, म्हणजे मामीपासून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर अनेक नॅशनल इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये फिल्म लागली माझी. मी गमतीने नेहमी म्हणायचो की अजून एक 4-5 फेस्टिवल झाले तर प्रेक्षक संपतील आता. पण आता फायनली 15 ऑगस्टला रिलीज होते आणि त्याचं फर्स्ट पोस्टर आज आम्ही रिलीज करतो. आणि रवी जाधव प्रेझेंट्स हे जे नाव जोडलं गेलेलं आहे, तर हा योग कधी जुळून आला आणि हे मोठं नाव जोडण्यामुळे ही अजून जास्त तुला छान वाटतंय? काय वाटतंय? निश्चितपणे रवी जाधव हे असं नाव आहे मराठी चित्रपटसृष्टीत की आम्ही व्हॉट्सअपवर तू मेसेजेस कधी तुला आले असतील तर एक मेसेज रवीच्या नावाने फिरत होता की कुठलेही चित्रपट करताना वरती श्री रवी जाधव प्रसन्न असं लिहिलं की तो रेकॉर्ड करतो. तर ऑफकोर्स इज अ मॅन ऑफ अ मिडास टच. नक्कीच अभिजित, गेले वर्षभर सुमारे सगळेच वाट पाहत होते. तूही बराच काळ वाट पाहिली होतीस या सगळ्याची. हा मधला डिले का होता? काय झालं इतकं, असं का हे खेचलं गेलं? खेचलं गेलं खरं नाही. खरं म्हणजे त्याचं खरं कारण खेचलं गेलं किंवा डिले झाला असं नाही आहे खरं. 28 मार्च तूच सांग हे प्रेक्षकांना. हां, तर तुमच्या माध्यमातून हा गैरसमज दूर करतो. 28 मार्चला ही फिल्म रिलीज करायचा असा प्लॅन होता. याचे माझे DOP महेश लिमये, त्यांचा येलो तेव्हाच तयार होता आणि महेशने रिक्वेस्ट केली होती मला की 28ला आम्ही येतो तर मी येऊ का. आणि त्याच्या 1 महिना आधी 9 मार्चला माझा मनसेमध्ये प्रवेश आणि मग मी खासदारकी एकदम माझ्या खांद्यावर राजसाहेबांनी दिली आणि मग त्याच्यानंतर मग रिलीज करता वेळ देणं शक्य नव्हतं. पण फिल्म तेव्हाच तयार होती आणि मग कधी करायचं, मग त्याला एक राईट टाईम यावा लागतो. आणि मी जनरली मग बाकी जून जुलैमध्ये आपल्या मित्रांच्या फिल्म्स येत होत्या, मग मी 1-2 महिने 3 महिने सोडून एक दिवस डिक्लेअर केलं की आपण 15 ऑगस्टला येऊ. अनेक महोत्सवात गाजलेला रेगे, अनेक दिवस ज्याची वाट पाहिली तो रेगे आता अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.